बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। एक बातमी सविस्तरपणे पाहूयात। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामिनावरती सुटलेला आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वरने भाजपमध्ये प्रवेश केला। तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वामध्ये संतोष परमेश्वरने कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केलाय। अखंड राष्ट्रवादी पक्ष असताना संतोष परमेश्वरने तुळजापूरचे नगराध्यक्षपद हे भूषवलेलं होतं। तर विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस उमेदवार धीरज पाटील यांना संतोष परमेश्वरने साथ दिली होती। त्यानंतर आता नगर परिषद निवडणुकीसाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला। दरम्यान संतोष परमेश्वर हा तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असल्याने त्याच्या पक्षप्रवेशाची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली। तर तुळजापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये ड्रग्जचा मुद्दा हा देखील आता गाजण्याची शक्यता आहे। तुळजापूर शहराला या ड्रग्जमुळे बदनाम करणारी खरं तर ही लोक आहेत आणि बदनामीपेक्षा तिथल्या तरुण युवकांना या व्यसनाच्या आहारी घालणं म्हणजे अक्षरशः पुढची पिढी बर्बाद करणारी ही माणसं आहेत। आणि अशा माणसाला जर एखादा पक्ष प्रवेश देत असेल, राजकीय आश्रय देत असेल, तर मी तुळजापूरच्या जनतेला आवाहन करेन की बाबा आता ह्या लोकांचा हिशोब करण्याची वेळ लवकरच तुमच्यावर आहे।